नमस्कार मंडळी, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मक्याच्या पोह्याचं कोटिंग लावून मस्त कुरकुरीत असे नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनलाही देऊ शकता असे मटार चीज कटलेट। चला तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी एक छोटी वाटी मटार घेतलेले आहेत आणि पाव वाटी मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्णपणे मटार पण वापरू शकता। आता मी हे दोन्ही पण थोडंसं मीठ टाकून उकडून घेत आहे। उकडून झाल्यावरती त्यातलं पाणी गाळून टाकायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड व्हायला द्यायचे आहेत। कटलेटच्या कोटिंगसाठी आपल्याला मक्याचा पोहा किंवा कॉर्नफ्लेक्स लागणार आहे, ते घ्यायचं आहे। हे बघा, हाताने असं त्याला क्रश करून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने जाडसर असं करून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरला पण जाडसर असं वाटून घेऊ शकता। हे बघा, मटार आणि कॉर्न थंड झाल्यावरती मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। एकदम बारीक करायचं नाहीये, जाडसरच ठेवायचं आहे। वाटून घेतलेलं मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। उकडलेले बटाटे मी 2 घेतलेले आहेत, ते आता या मिश्रणामध्ये किसून घेऊयात किसणीने। इकडे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर मुलांना टिफिनसाठी द्यायचं असेल तर हिरवी मिरची नाही टाकलात तरी चालेल। जरासंच मीठ टाकायचं आहे। आपण कॉर्न आणि मटार उकडून घेतलेलं तेव्हा मीठ टाकलेलं होतं आणि पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे। यामध्ये आता मी कॉर्नफ्लॉवर टाकते 6 चमचे। तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या बदली तांदळाचं पीठ पण वापरू शकता। हे आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मटार कटलेट बनवण्यासाठी आपल्याला चीज लागणार आहे। त्यासाठी मी 3 चीज क्यूब घेतलेले आहेत। तुम्ही त्या जागेवरती मोझरेला चीज पण घेऊ शकता। आता आपण हे चीज क्यूब किसणीने किसून घेऊयात। थोडासा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचा आहे। मिक्स करून झाल्यावरती याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। कटलेटच्या आतमध्ये आपल्याला भरायचे आहेत चीजचे गोळे। त्यासाठी मटार चीज कटलेट आपण आता बनवायला घेऊयात। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे आहेत तेवढा गोळा घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने हातावर असा गोल करून घ्यायचा आहे थोडा। आणि थोडासा असा खोलगट करायचा आहे वाटीसारखा। आणि आपण जे चीजचे गोळे करून घेतलेले आहेत आतलं मिश्रण, त्या आतमध्ये व्यवस्थित ते भरून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने कटलेट व्यवस्थित असा बंद करून झाला की राऊंड असा गोल करून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने तुम्हाला गोल शेपमध्ये आकारामध्ये जर ठेवायचं असेल तसं पण ठेवू शकता किंवा या पद्धतीने या शेपमध्ये पण बनवू शकता। इकडे मी मैद्याची स्लरी बनवून घेतली आहे। त्यासाठी मी मैदा थोडासा, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर, पाणी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पातळ असं बनवून घेतलेली आहे स्लरी आणि त्यामध्ये हे कटलेट डिप करून घ्यायचे आहेत। आणि इकडे मक्याच्या पोह्याचा चुरा बनवून घेतलाय जाडसर असा, त्यामध्ये व्यवस्थित दाबून कोटिंग करून घ्यायचं आहे त्याला। मी तुम्हाला अजून एक कटलेट बनवून दाखवते आहे।
सर्व मी मटार चीज कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता हे तळायला घेऊयात. त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं कढईमध्ये. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता एक एक करून ते तळायला सोडूयात. दुसऱ्या साईडने पण परतून घेऊ आणि व्यवस्थित असे तळून घेऊयात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. दुसऱ्या साईडने पण हे बघा, मस्त असे मटार चीज कटलेट तळून तयार आहेत. मस्त फुगलेले पण आहेत बघा. आता तेल व्यवस्थित गाळून एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीचे राहिलेले मटार कटलेट मी तळून घेणार आहे. हे बघा, मस्त असे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मटार चीज कटलेट आपले बनून तयार आहेत. माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कविता स्वयंपाकघरला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.